आज 3 तारखेला शेतकऱ्यांची झोप उडणार. मान्सूनचा वेग बदलला. मान्सून दाखल झालेला आहे. राज्यामध्ये मान्सूनची मोठ्या प्रमाणात भरारी सुरू झालेली आहे. अरबी समुद्रातून आता वारे वाहायला सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये आता अरबी समुद्रातून वारे वाहू लागल्यामुळे राज्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये मान्सून सक्रिय होणार आहे. 15 जून पासून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये 32 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने हे 3 दिवस महत्त्वाचे ठरवलेले आहे. 12, 13, 14 तारखेला हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यामध्ये 70% जिल्ह्यांमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासूनचा हवामान विभागाचा अंदाज होता पाऊस थोडासा पुढे जाणार. त्याच्यानुसार आता 10 तारखेनंतरचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. येत्या 7 ते 8 दिवसामध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासादायक अपडेट आहे. महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 दिवस मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेला आहे. मग हवामान विभागाने ही जी अंदाज दिलेला आहे, हा अंदाज IMD इंडियाच्या सर्वेनुसार आता अल निनोचा परिणाम थोडासा कमी झाला आहे आणि पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळाला. पेरण्या ज्या रखडलेल्या होत्या, या पेरण्या सुद्धा आता लवकरात लवकर होणार आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, रायगड असेल, पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी मान्सून दाखल झालेला आहे. येत्या 24 तासामध्ये मान्सून राज्यामध्ये सक्रिय होणार आहे. ईशान्येकडून वारे वाहायला सुरुवात लागली आहे. नैऋत्य मान्सूनी वारे सुद्धा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे आता महाराष्ट्रात पेरण्यासाठी थोडासा विलंब असला तरी पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण 2 ते 3 दिवसामध्ये आहे. केरळमध्ये मागच्या आठवड्यात पाऊस आलेला आहे. आता राज्यात पाऊस कधी येणार हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा होता. परंतु आता या वर्षी आपण जर बघितलं तर सुपर अल निनोच्या इफेक्टमुळे पाऊस हा मोठ्या प्रमाणात रखडलेला होता. परंतु आता पाऊस 2 ते 3 दिवसामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. राज्यात उष्णतेची मोठ्या प्रमाणात तीव्र उष्णता जाणवत होती, यामुळे पाऊस लांबलेला होता. या तारखेआधी पेरणी न करण्याचे सुद्धा शेतकऱ्यांना भाकीत हवामान विभागाने दिलेले. परंतु 2 ते 3 दिवसामध्ये पाऊस आल्यानंतर पेरणी सदृश परिस्थिती राज्यामध्ये होऊ शकते. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? पेरणीचा अपडेट, पेरणीची नवीन अपडेट, हवामान विभागाचे अपडेट, हवामान विभागाची सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. येत्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये 100% पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळेल. हवामान विभागाची सविस्तर अपडेटसाठी चॅनलला लाईक करा. शेतकऱ्यांचा संपूर्ण आता या पुढचा खरीप हंगाम हा पावसावरती अवलंबून असणार. कारण नवीन पिकाची पेरणी असेल, लागवड असेल, रोपे टाकणे असेल, कोळपणी असेल, ही सर्व कामे पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांची सुरू होत असतात. याविषयीची अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि पावसाची सविस्तर अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. येत्या 24 ते 48 तासामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद मित्रांनो, आपण दिला प्रतिसादाबद्दल.